नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे की राज्यातील अतिशय महत्त्वाच्या आज घडलेल्या ठळक बातम्या रीलद्वारे, एवढा वेळ नसतो त्यामुळे रीलद्वारे रोज रात्री 10 वाजता आपण तुमच्या समोर मांडतो। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। तर पहिली बातमी अतिशय आनंदाची आहे की अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सिस्टर स्टेट सोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये कृषी तंत्रज्ञानासाठी होणार मोठा फायदा। अमेरिकेच्या राज्यासोबत करार करणारा महाराष्ट्र हा पहिला स्टेट बनलेला आहे, राज्य बनलेला आहे। वळूया आपल्या दुसऱ्या बातमीकडे। तर दुसरी बातमी आहे की भारताचे नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतलेली आहे। त्यावेळी जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला तिथे दिसले नाही। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर इंडिया वर्सेस पाकिस्तान या सामन्याविषयी नक्कीच भरपूर विरोध होताना दिसतोच आहे। पहलगाम हल्ल्यानंतर तर भारत आणि पाकिस्तानची कोणतीच मॅच व्हावी नाही अशी भरपूर मागणी येत आहे, परंतु त्याच विषयी अजून एक बातमी झालेली आहे की भारत आणि पाकिस्तानच्या जवळपास 50% तिकीटं विक्री झालीच नाही। जर आपण मागचं चॅम्पियन्स ट्रॉफी जर बघितलं जे की भारताने जिंकलं तर अवघ्या 4 मिनिटात संपूर्ण तिकीटं विकली गेली होती, अवघ्या 4 मिनिटात। परंतु यावेळेस जर आपण बघितलं तर 50% तिकीटं अजून शिल्लक आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। बाकी हे सेगमेंट आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।